ती की भले ही प्रधानमंत्री हैं नरेंद्र मोदी। अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये दाखल झाले। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक रिंगणात उतरलेत। एक बात और है, 2014 म्हणून एनडीएचे अनेक महत्त्वाचे नेते, मुख्यमंत्री, मंत्री वाराणसीत आज सकाळपासूनच दाखल व्हायला लागलेले। योगी आदित्यनाथ यावेळी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत उपस्थित आहेत। भारत के संविधान के सच्ची श्रद्धा और निष्ठा और मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। तर अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगा पूजन केलं। त्याशिवाय अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। दशाश्वमेध घाटावरही ते गेले होते। पूजा अर्चा करून त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेत। तिसरी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही वाराणसीतून असण्याची शक्यता आहे। तिसऱ्यांदा अर्ज त्यांनी भरलेला आहे। अर्ज भरतेवेळी त्यांच्या सोबत शेजारी योगी आदित्यनाथ होते। यानंतर कार्यकर्त्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। स्थानिक कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत आणि बैठकीनंतर ते थेट झारखंडला रवाना होतील। तिथे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकन अर्ज दाखल केला त्यावेळची ही दृश्य। यावेळेला एनडीएतले सर्व प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते। तर केंद्रातले सर्व महत्त्वाचे मंत्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज दाखल करतेवेळी या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरीकडे संजय राऊत यांनी या सर्व नेत्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीवरून मोदींना निरोप देण्यासाठी हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे, म्हणून हे सगळे नेते इथे उपस्थित आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। नाम निर्देशित हुआ, ईश्वर की शपथ लेता सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा और मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज दाखल करत असताना यावेळेला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा यावेळेला वाराणसीत दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, हरदीप पुरी, चंद्राबाबू नायडू, जितन राम मांझी, उपेंद्र कुशवाह हे महत्त्वाचे नेतेही या ठिकाणी उपस्थित आहेत।